नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी उंचावलीचं खेळ बघायला मिळत आहे. मात्र आता पुढील 48 तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. छोटीशी अपडेट आहे. पुढील 48 तासामध्ये म्हणजेच पुढील 2 दिवसामध्ये 9 जून आणि 10 जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण 9 जून रोजी बघूया. तर 9 जून रोजी जर सकाळचे वातावरण बघितले तर सकाळच्या वातावरणामध्ये विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. पहाटेच्या वातावरणामध्ये पहाटेच्या वातावरणामध्ये आपल्याला नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पहाटेच्या वातावरणामध्ये. तसेच अकोलाकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. अकोला, अमरावतीच्या काही परिसरामध्ये आणि किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात. बाकी भागाकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, म्हणजे सकाळच्या वातावरणामध्ये 9 जूनला. तसेच दुपारचे जर वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये किनारपट्टीला पावसाचा जोर वाढतोय 9 जून रोजी. तर किनारपट्टीला जर बघितला, हा जो काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, तर या ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. रत्नागिरीकडे मध्यम स्वरूपाचा, तसेच रायगड जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर तसंच पालघर, नाशिक या ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता या ठिकाणी दुपारच्या वातावरणामध्ये 9 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच 9 जूनच्या सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं तर पावसाचा जोर आणखी वाढतोय. तर सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं 9 जूनला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहील. रत्नागिरीकडे हलक्या मध्यम सरी, तसेच रायगड आणि मुंबई, नवी मुंबईकडे हलक्या सरी. इकडे पावसाचा जोर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी. तर पावसाचा जोर वाढतोय अहिल्यानगरकडे जर बघितलं, अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान म्हणजे 9 जून रोजी सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे पुणे जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर वाढतोय सायंकाळच्या दरम्यान. पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे, सासवड, राहू, दौंड, चाकण आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर इकडे साताराकडे जर बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 9 जूनच्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. इंदापूर हा जो काही सर्व परिसर आहे, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, माहुळी, चलगाव, सोलापूर, अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता असून सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, जो काही परिसर आहे संख या परिसरामध्ये देखील जबरदस्त विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर जास्त आहे. सांगली, कोल्हापूरकडे बघितलं, सांगली, कुरुंदावड, कुडाची, अथणी, तासगाव, कुची, नागज, इस्लामपूर, कोडोली, किनी, कोल्हापूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये 9 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि पावसाचा जोर आणखी या ठिकाणी वाढतोय. लातूर, धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता. धाराशिव, तुळजापूर, लातूर, औसा, निलंगा, शिवणपाल, उदगीर विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो. या ठिकाणी 9 जून रोजी पावसाची शक्यता आहे. आणि विदर्भाकडे देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीकडे हलक्या सरी होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं 9 जून रोजी तर 9 जूनला किनारपट्टीचा बराचसा परिसर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय. सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये, पुणे, अहिल्यानगर, मध्य महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नाशिककडे देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या परिसरामध्ये आणि विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता आहे 9 जून रोजी. तर मित्रांनो, आता 10 तारखेला बघूया काय परिस्थिती आहे. 10 जूनचे सकाळचे जर वातावरण बघितले तर 10 जूनच्या सकाळच्या वातावरणामध्ये हा जो काही नागपूरचा परिसर आहे, नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कामपट्टी, वाघोली, तसंच भंडारा, तसंच चिखली, वार्थी, धर्मापुरी, मौदा,
गोंदियाचा काही परिसर विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरच्या देखील काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. किनारपट्टीला देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता सकाळच्या दरम्यान 10 जूनला आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी जर दुपारचे वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये किनारपट्टीच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आणि सायंकाळच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर वाढतो आहे विदर्भामध्ये. तर विदर्भात जर बघितलं तर 10 जूनच्या सायंकाळच्या दरम्यान तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी, भंडाराकडे विजांचा गडगडाट जास्त राहील. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. हा जो काही परिसर आहे भंडारा, वार्थी, चिखली, धर्मापुरी, कंधारी, मांगोली या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. गोंदियामध्ये जर बघितलं विजांचा गडगडाट आहे. गोंदिया, चांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांजी, साखरेतोळा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, गडचिरोलीकडे मार्कसा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी या ठिकाणी पाऊस जोर वाढतोय. गडचिरोली, मूलच्या, मोर्शी, मूलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, चंद्रपूर जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. एकंदरीत जर बघितलं 10 जून रोजी विदर्भात 9 आणि 10 जून रोजी विदर्भात पावसाचा जोर वाढतोय. तर 9 जून रोजी मध्य महाराष्ट्र, किनारपट्टी, मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढील 5 दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा हवामान अंदाज. तर मित्रांनो, त्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण बघितलं बाकी भागाकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, ऊन सावलीचा खेळ. तर काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं हलक्या मध्यम स्वरूपात. तर बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते पुढील 48 तासामध्ये. तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. तर मित्रांनो, चला भेटू व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.